नमस्कार मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे अनंत पांजाडे अष्टपैलू या चॅनल मध्ये। आज दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि संत गुणवंत बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा कोकर्डा फाट्यावर हा अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा होत आहे। आपण बघू शकता की या सर्व याच्यामध्ये आपण हा सगळा जो समारोह साजरा होत आहे की या समारोहामध्ये कुठल्याही तर या सर्व प्रसंगामध्ये आपण बघू शकता की अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि या सगळ्या मंगलमय प्रसंगी सर्वांनी आपली भावनिष्ठा सर्व एकत्रित करून अशी सर्व म्हणजे ही एक अशा प्रकारे आपण समजू शकतो सर्व धर्म समभावाची भावना कुठल्याही प्रकारची जातीय भेद न बाळगता या सर्वांनी इथे आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। आपण बघू शकता की गावातील जे काही महत्वाचे लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, या सर्वांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे। गुणवंत बाबा यांच्याविषयी असलेली श्रद्धा प्रकट करण्यासाठी या परिसरातील सर्वस्वी मंडळी ही एकत्रित जमलेली आहे। हा एक सर्वात मोठा भावप्रसंग या कोकर्डा फाट्यावर आपण आयोजित केलेला आहे आणि या प्रसंगी सर्वांची जी उपस्थिती आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण यांनी केलेला जो हा सर्व उपक्रम आहे हा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा आहे। कोकर्डा फाटा हा एक महत्वाचा फाटा झालेला आहे, कारण हा अंजनगाव आणि दर्यापूरच्या एकदम मधोमध असलेला हा जो फाटा आहे हा आजच्या तारखेमध्ये नव्हे तर नेहमीसाठी हा प्रसिद्ध राहिलेला आहे।
आमच्या गावचे काही विशिष्ट लोक आणि सर्वसामान्य लोक हा आनंदाने आपल्या महाप्रसादाचा आनंद घेत आहेत. आपण बघू शकता की वेगवेगळ्या गावाहून आलेले लोक हे पूर्ण जेवणाचा आनंद घेत आहेत आणि या आनंदाचा आनंद आपण घेत आहोत हे अतिशय महत्वाचा विषय आहे. आपण बघू शकता पाटोळ्याची भाजी आणि बुंदी पोळी अशा प्रकारचे अनेक नाना विविध पदार्थ या सगळ्या जेवणाच्या याच्यामध्ये आहे. हे सर्व स्वयंपाकगृह आणि यामध्ये झटणारे जे निस्वार्थपणे जे लोक आहेत यांची जेवढी म्हणजे यांना जेवढं प्रोत्साहन द्यायला पाहिजे तेवढं कमीच आहे. कारण निस्वार्थपणे सर्वजण आपापल्या पद्धतीने जे सेवा देत आहेत त्या अतिशय आनंदाचा आणि एक काय अविभाज्य अंग आहे सामाजिक जीवनाचा. त्यामुळे मला असं वाटते की या सर्व परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या सत्संगाच्या किंवा सेवाभावाच्या ज्या गोष्टी गावा परिसरामध्ये होत राहतात या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करावं वाटते आणि यांना खरंच मनापासून अभिनंदन करावं असं वाटते. हा तर या सर्व कार्यक्रमामध्ये आपण बघतायत की हे स्वयंस्फूर्तीनं कार्य करणारे जे लोक आहेत या लोकांमध्ये काही निवडक लोक असे आहेत की ज्यांनी स्वयंस्फूर्तीनं सर्व कामधंदे बाजूला टाकून या संत गुणवंत बाबा यांच्या या पुण्यतिथीनिमित्त कोकर्डा परिसरातील सर्वच लोकांनी उपस्थिती अतिशय उत्स्फूर्तपणे हे दाखवलेली आहे. यामध्ये काही लोकांचे आपण मत जाणून घेऊ किंवा यांना याच्याबद्दल काय प्रेरणा आहे की किंवा यांना काय म्हणायचं आहे की बा संत गुणवंत बाबा यांची आपण पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी केली पाहिजे. काय वाटते भाऊ, तुमचं नाव काय? संतोष वानखडे. बरं, तुम्हाला काय वाटते की या सर्व परिस्थितीमध्ये आपण जे हे कोकर्डा फाट्यावर जे पुण्यतिथी साजरी करतात तुम्हाला काय वाटतं? मी दरवर्षी आमचे सर्व मित्रमंडळी आणि गुणवंत भक्त यांच्या तर्फे आम्ही हा भव्य दिव्य महाप्रसाद आयोजित करत असतो. तुमचा काय उद्देश आहे याच्यामध्ये? काही उद्देश नाही आहे याच्यामुळे, फक्त भक्त म्हणून आम्ही हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम पुऱ्या महाराष्ट्राला माझं एक निवेदन आहे की या वर्षी या ग्रामीण भागात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. एवढं मोठं नुकसान होऊनही तरी एवढा मोठा भव्य दिव्य आम्ही कार्यक्रम करून राहिलो. त्याबद्दल कमीत कमी गव्हर्नमेंटनं आमच्या कास्तकारावर ध्यान ठेवायला पाहिजे. आम्ही तर कार्यक्रम करून सालाबाद प्रमाणे करूनच राहिलो. 5-6 वर्ष झाले, म्हणजे 6 वर्ष झाले जवळपास. समजा भव्य दिव्य कार्यक्रम असते की एवढा असते की त्याची संख्याही मोजू शकत नाही. आता काही जेवढे काही नेते काही येऊन गेले असतील या परिसरातून पाहून, समजा बोर्ड फोटो लावून त्याचं काय आहे ते टमकं समजा त्याने सर्वांना पाहिलेलं आहे. तर कोकर्डा येथील ट्रॅक्टरचे जे हे आहेत डीलर आहेत कोकर्डा फाट्यावरील, तर त्यांचं आपण देशमुख भाऊ यांचं मनोगत थोडस जाणून घेऊ. बोला. काही नाही, कार्यक्रम सगळे गुणवंत बाबा भक्त येतात, सगळे मिळून आम्ही कार्यक्रम करतो. दरवर्षी असाच उत्साह आमचा कायम राहो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना, बाकी काही. शाबास, सुंदर, अतिशय व्यवस्थित त्यांनी असं विवेचन दिलेलं आहे. तर गंगाधर भाऊ, तुम्हाला काय? तर मला असं वाटतंय की हा कार्यक्रम सालोन साल चालला पाहिजे. हा बंद नाही पडला पाहिजे. जे गुरुनाचे भक्त लोक आहे यांना आपल्याला साथ दिली पाहिजे असं माझं मत आहे. बोला काय कोणी आहे निवाने? रमेश बोल भाऊ पहिले. माझं म्हणणं एवढंच आहे का जसं सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम चालू आहे असा सुरळीत पार पडावा. प्रत्येकानं थोडं जे लक्ष आहे या कार्यक्रमाकडे. तर यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान कोणाचं आहे तुम्हाला काय वाटतं? सर्व गावकरी गावकरी मंडळी.
म्हणजे आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सर्वांचं जे योगदान आहे ते परिपूर्ण आहे. त्यामुळे हा जो सर्वत्र कार्यक्रम आहे हा अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते या कार्यक्रम? मी वडारगव्हाण बर मला सगळ्या वयाचा उत्सव आहे. बर हा तुम्हाला काय वाटते या उत्सवात? चांगलं चांगलं एकदम चांगलं. हा एकदम चांगलं. बर हो वडारगव्हाण अजबराव इंगडे. बर तर एकूणच सर रुबल बोलला सर्व परिस्थितीविषयी एकूणच असं म्हणावंसं वाटते की हा अतिशय आनंद उत्सव या सर्व परिसरामध्ये हा साजरा होता आणि हा एकमेव आहे. कोकर्डा फाट्यावर हा 215 नंबरचा महाराष्ट्र स्टेट हायवे आहे. त्या हायवेवर अंजनगाव आणि दर्यापूरच्या अगदी मधोमध असलेला हा जो मेन फाटा आहे या फाट्यावर ही एवढी मोठी गोष्ट होणे हे अतिशय आनंदाचा आणि दरवर्षी हा काही कोरोनाचे 2 वर्ष जर सोडले तर हा अतिशय आनंदाचा विषय आहे. रुबलभाऊ देशमुख काय वाटतं? तेच जे मगा वाटलं बाकी काहीच नाही. सर्वांचं किंवा तुम्ही या तुमचा जो हा सगळा आपल्या फाट्यावर जो आहे तो तुमचं काय योगदान आहे? माझं काहीच नाही. खारुताईच्या पेक्षा लहान योगदान आहे. हा यांच्या मनाचा मोठेपणा आहे. यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे रुबल देशमुख. तर मला असं वाटते की ही एक अतिशय आनंदाची पर्वणी आहे आणि या सर्व बाबतीत या सर्वांचं फार मोठं योगदान अगदी शेतीच्या परिसरात आपण बघू शकता की हा अतिशय शेतीच्या परिसरातला हा सगळा जो कार्यक्रम आहे हा अतिशय नम्रतेनं आणि कुठल्याही भानगड तंटा न होता अतिशय आनंदानं हा कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमाला आणि या सर्व लोकांना जे स्वयंसेवक आहेत या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.